शिपूर पाझर तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांना निवेदन. मिरज तालुक्यातील शिपूर गावात सध्या तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर शिपूर येथील शेतकऱ्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांना निवेदन देऊन शिपूर पाझर तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की पाझर तलावात पाणी सोडल्यास परिसरातील मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, तसेच गावातील पाणी पुरवठा विहिरीच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. सध्या वाढत्या उष्णतेमुळे आणि पाण्याअभावी शेतीपिके वाळण्याच्या मार्गावर असल्याने तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव आप्पा पाटील, उपाध्यक्ष राजूभाऊ माने, रंगराव चव्हाण, धनाजी सूर्यवंशी, शरद बाबर, राहुल सावंत, शहाजी साळुंके, संदीप शिंदे, दादासो नाईक, भारत देसाई, अमर सूर्यवंशी, किरण कोष्टी, दीपक म्हेत्रे, शरद बाबर, आनंदराव बाबर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. तसेच शिपूर सोसायटीचे चेअरमन रंगराव चव्हाण, युवा मंच अध्यक्ष धनाजी सूर्यवंशी, युवा नेते राहुल सावंत व ग्रामस्थांनीही या मागणीस पाठिंबा दर्शवला. शिपूर गावामध्ये शिपूर गावच्या तळ्यामध्ये पाण्याची पातळी फारच खाली गेल्यामुळं आणि निसर्गात सुद्धा पावसाची ओढ दिल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई जाणवू लागलेली आहे. शिपूरच्या तळ्याच्या लगतच गाव पाणी पुरवठ्याची विहीर असल्यामुळे सध्याच्या विहिरीला सुद्धा पाणी अपुरं पडत असल्यामुळे गावाला पिण्याची पाणी सोडण्याच्या दृष्टीने सुद्धा फार अडचण निर्माण झालेली होती. हा विषय आम्ही या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊंना सांगितलं, अशी पाण्याची टंचाई जाणवलेले पाणी सोडणं गरजेचं आहे. तात्काळ आदरणीय भाऊंनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं आणि आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिपूर तळ्यामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. मी शिपूर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय आमदार सुरेश भाऊंचं मनापासून आभार मानतो की त्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना सांगून पाणी सोडण्याचं नियोजन केलं आणि ही पाणी सोडल्यामुळं या ठिकाणी तळ्याच्या लोकांना त्याचबरोबर गावामधील पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाणी पुरवठ्याचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी संपुष्टात येणार आहे. निसर्गाने सुद्धा चांगलीच पावसाची ओढ दिलेली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडतो की अशी परिस्थिती आहे. पण कॅनलचं पाणी सातत्यानं आणि काही दिवसाला सोडत असल्यामुळे त्याची काही जाणवत नाही. पण पाऊस थांबला तर नक्की हा कॅनल सुद्धा या ठिकाणी बंद होतो की अशी परिस्थिती आहे. त्यामुळं या ठिकाणी पाणी सोडून घेण्याचं जे काही भाऊने नियोजन करून दिलं लवकरच चांगलं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं काम केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा आदरणीय भाऊंचं या ठिकाणी मनापासून